मंत्री सन्मान्य आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब। सहकार मेळावा या प्रसंगी उपस्थित असलेले जिल्हा बँकेचे संचालक आणि तालुक्याचे ज्येष्ठ नेते अंबादासजी पिसाळ, त्याचबरोबर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे राज्याचे चिटणीस आणि माजी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्राध्यापक भानुदासजी बेरड, ज्येष्ठ नेते ऍडव्होकेट कैलास अण्णा शेवाळे, सभापती काकासाहेब तापकीर, अंकुश अण्णा यादव, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे राजू काका गुंड, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव खेडकर, मंगेशदादा जगताप, उपसभापती अभयबा पाटील, ज्येष्ठ नेते एन.एस. पाटील, नंदकुमार नवले, रामदासाबा मांडगे, हर्षल शेवाळे, दादासाहेब सोनमाळी, बापूसाहेब नेटके, लहू वतारे, विक्रमराजे भोसले, बाळासाहेब पवार, नितीन पाटील, अशोक जायभाई, सरपंच दुर्गाव, सतीश कळसकर, माजी सभापती मारुती उदमले, माजी सभापती एकनाथ गांगडे, सरपंच गांगडे निमगाव, रमेश तात्या पवार, चिकूबाबा सांगळे, नागनाथ अण्णा जाधव, बाळासाहेब ढेरे, बापूराव शेळके, माजी सभापती सचिन शेंडगे, उपस्थित असलेले अशोक लाडारे, त्याचबरोबर राजेंद्र भोसले, ऍडव्होकेट राहुल जामदार, श्रीराज ढेरे, प्रदेश सचिव भाजपा, शिवाजी शिंदे, श्रीराम दरवडे, काकासाहेब दांडे, अशोक बेदरे, डॉक्टर बाबासाहेब समुद्र, दत्ता नलावडे, बजरंग कदम, रामदास टकले, काका डेरे, कुंडवा महारनवर, शरद अण्णा मेत्रे, गोकुळ येरकर, अण्णासाहेब महारनवर, संजय नेवसे, बबन लाडाने, आप्पा वागल, अशोक कदम, देवीदास काळदाटे, बबनराव बागल, देवीदास दराडे, त्याचबरोबर उपस्थित असलेले राजू भोसले, शोभाचंद यादव, शांतीलाल धोदार, तुषार पिसाळ, डॉक्टर राजेंद्र निकट, दीपक सोंडगे, नानासाहेब आटोळे, विठ्ठल पिसाळ, बाळासाहेब भगत, दत्ता पिसाळ, संदीप बरबडे, कृष्णा पिसाळ, अशोक कदम, नवनाथ शिंदे, सुनील तनपुरे, दत्तामुळे सरपंच मुळेवाडी, उपस्थित असलेले सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, उपस्थित असलेले सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते, खर तर सहकार मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावर मला वाटतं एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपल्या तालुक्यातील नेते आणि बाप्पाजींनी एवढ्या लांब हा मेळावा बोलवला आणि निवांत शेतामध्ये मेळावा बोलवला, त्यामुळे मी ज्यावेळेस आगमन झालं त्यावेळेस मला असं वाटलं की आपण आता शहरापासून लांब बोलवलाय त्यामुळे संख्या घटली का काय, आणि ज्यावेळेस एक 15-20 मिनिटांनी बघितलं त्यावेळेस जागा पुरत नाही अशी परिस्थिती दिसली. उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे आणि एकूण सगळ्यांनी भाषण जे केलं निवडणुकीच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं जे काही विचार मांडले ते तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी महत्वाचे आहेत. आणि निवडणुकीमध्ये मी जवळपास 95% गावात म्हणण्यापेक्षा 100% गावामध्ये जाऊन पोहोचलो. माझ्या अगोदर देखील बाप्पाजी असतील, राजू काका गुंड असतील, अशोक जायबा असतील, नानासाहेब निकट असतील, यांनी देखील तालुक्यामध्ये दौरा काढला आणि त्यांनी देखील आपल्या तालुक्याच्या विषयी भूमिका मांडली, विकासाविषयी प्रश्न मांडले, लेखाजोखा मांडला, काय झालं काय नाही झालं, आपण काय कमावलं काय गमावलं, आपला काय सन्मान झाला काय अवमान झाला, या संदर्भामध्ये विस्तृत अशी चर्चा गावोगाव जाऊन केली. गावकऱ्यांनी देखील त्याला प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आणि शेवटी कोणती गोष्ट ही विचारानेच होत असते आणि विचार विनिमय झाला पाहिजे आणि प्रत्येकच
व्यक्ती हा महत्वाकांक्षी असतो आणि म्हणून साठी खऱ्या अर्थानं मी देखील लोकसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर सगळ्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठका घेतल्या. मी देखील विचारणा केली, त्याच्यानंतर दौरा देखील काढला आणि एकूणच आपल्या कर्जत जामखेड मतदारसंघातील नागरिकांचा आणि जनतेचा हा सूर निघाला की आता काही झालं तरी आपल्या कर्जत जामखेडच्या जनतेने ठरवलेलं आहे आपल्याला परकीय आक्रमण परतून लावायचे, त्याच्यासाठी तुम्ही काही करा. हा सूर जो जनतेतून आला, मला नक्की वाटलं की मी या मतदारसंघामध्ये दोनदा प्रतिनिधित्व केलं, तिसऱ्यांदा उभं राहिलं तर माझा पराजय झाला आणि त्यामुळे मला नक्की वाटलं की मी विधान परिषदेचा आमदार आहे. काही झालं तरी शेवटी लोकांच्या मनामध्ये जी काही चलबिचल आहे त्याला आपण वाट मोकळी करून दिली पाहिजे. आणि म्हणून ही चर्चा झाली, व्यासपीठावर बसलेले असतील, काही अनुपस्थित असतील, याच्यामध्ये अनेक जणांनी विधानसभा लढवलेली आहे आणि लढवलेली विधानसभा बऱ्याच जणांना आणि माझ्या समतुल्य जे काही सहकारी नेते आहेत, अनेक जणांना फॉर्म भरायचा असताना त्यांनी भरू शकले नाही. अनेक जणांनी, उदाहरण सांगितलं, बाप्पाजींनी, ॲडव्होकेट कैलासांनी फॉर्म भरला, माघारी घेतला आणि त्याच्यामुळे ह्याच्यात राग लोभ असण्याचं कुठलंही कारण नाही. कारण मी मनातच ठरवलं होतं की आपण सर्वांनी मिळून केलं तरच हे पार्सल परत जाणार आहे. आणि मला वाटत होतं, मी आपल्या सगळ्या तालुक्याच्या जनतेमुळे सांगतो, मी त्यातला आडसर बनू नये ही देखील माझ्या मनातली इच्छा होती. आणि मी ज्यावेळेस असं खुल्या मनाने पुढे गेलो, सगळ्यांशी चर्चा केली, त्यावेळेस आता बघा किती भिन्न विचाराची माणसं व्यासपीठावर एकत्रित आहेत. कैलासांना जर माझं कधीच जमलं नाही, कधीच म्हणण्यापेक्षा 14 नंतर, तसं तर 9ला मला निवडून आणायलाच होतं. बाप्पाजी 9ला, मी त्यांच्या विरोधात तर ते माझ्या विरोधात उभे होते. त्याच्यानंतर राजू काका भाजपमध्येच होते, पण आम्हाला तिकीट मिळाल्यामुळे तिकडे गेले, राष्ट्रवादी गेले, मग ते राष्ट्रवादीचे नेते झाले. मंगेश दादा आमचे बसलेत माग. मंगेश दादाचं त्यांचं एकमेकासमोर 3 लढाया झाल्या जिल्हा परिषद मध्ये, तरी ती व्यासपीठावर एकत्र. अजून घुले पाटील आणि अशोकराव खेडकरांची लढाई झाली, त्याच्यानंतर कैलासांची, असे अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. आणि म्हणून हे एवढ्यासाठी सांगतोय की आम्ही सर्वांनी ठरवलं आणि ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ठरवलं किंवा सगळ्यांनी एकमेकाचा मान सन्मान ठेवून आपल्याला हे जर संकट परतवून लावायचं असेल तर आपण एक विचाराने, एक दिलाने राहिलं पाहिजे, ही तालुक्यातल्या जनतेची इच्छा आहे. आणि त्यासाठी निश्चितच मी, शेवटी बाप्पाजी ज्येष्ठ आहे, फॉर्म भरल्याच्या नंतर मी फॉर्म भरेपर्यंत त्यांना फोन करत होतो, पण फॉर्म भरल्याच्या नंतर जरा अंकुश अण्णा कुठे गेले, अंकुश अण्णाची शिष्टाई चांगल्या पद्धतीने कामाला. मी म्हणलं आता मी डायरेक्ट त्यांना फोन करणं संयुक्तिक होणार नाही, जरा तुम्ही बघा. फॉर्म काढायच्या दिवशी आलो आणि बाप्पाजीला घेऊन आले. ते बाप्पाजीला घेऊन आले आणि आम्ही बसलो, तिघच बसलो. मला वाटतं 10 मिनिटं देखील बसलो नाही, आपण तिघं बसलो. बाप्पाजी म्हणले काहीच नाही, तुम्हाला तिकीट मिळालंय ना, फॉर्म भरलाय, पण मी काहीच नाही, फक्त मला अर्धा तास द्या, विचारतो आणि सांगतो. बाप्पाजी गेले, चर्चा केली, फॉर्म विड्रॉ केला. जसा फॉर्म विड्रॉ केला तसं मी आमदारास फोन केला, म्हणलं मी आलो बाप्पाजींना भेटायला. आलो का नाही, चहा पाणी पिलो, सगळे कार्यकर्ते उपस्थित होते. त्याच्या उलटी बाजू ॲडव्होकेट शेवाळ्यांनी सांगितलं, फॉर्म भरायचा म्हणलं असा पोटसूळ उठला, जस काय कर्जत जामखेडचा हे बापदादाचा फेरफारच ओढला आहे, त्याच्या दावाला पण केला. आता गैर काय, एखाद्या माणसं, आता ते 99ला मी राजकारणात असताना त्यांनी विधानसभा लढवली श्रीगोंदा. मी 2000 साली सरपंच झालोय आणि त्यांनी मी सरपंच होण्याच्या अगोदर 1 वर्ष निवडणूक लढवली. आता इच्छुक होणं हे काय गैर आहे का? बोलायचंच बंद केलं, नुसतं बोलायचं बंद केलं नाही, पाटेगावच्या पठारावरच कार्यक्रम लावला. अख्ख्या 2 तालुक्याच्या महिलांचा मेळावा त्यांच्या गावातच लावला.
लावलं का नाही? मी एक उदाहरण सांगतो. 14ला बाप्पाजी काँग्रेसकडून तिकीट मागत होते आणि मी आमदार होतो. मला आमदारकीची खुली होती तिथं. आता मला तिकीट मिळणारच होते. मी राज्याचा जनरल सेक्रेटरी होतो आणि बऱ्यापैकी तिकीट वाटपातच मी 3 जिल्ह्याचा प्रभारी होतो आणि जिल्ह्यातले बऱ्यापैकी माझ्या हातात कारभार होता. त्यामुळे मला माझ्या तिकिटाची चिंता नव्हती आणि बाप्पाजी काँग्रेसमध्ये होते, बरोबर. तर त्यांच्याकडून निरोप आला की आमची राहायची व्यवस्था होईल का. म्हणजे इकडे तिकडे राहण्यापेक्षा तुम्ही माझ्याच खोलीत राहा, खायला कुठं जातो, बरोबर. माझा पीए होता कोकणातला. मी म्हणलं ही आपल्याकडची चांगली माणसं आहे, यांची व्यवस्था नीट ठेव. माझी 2 रूम आहेत, त्यातली आतली रूम मी झोपतो, ती ह्यांना ती एसी बीसी जरा, काय अडचण नाही. 2-3 दिवस झाल्यावर ह्यांची चाहूल लागली त्याला. तेव्हा म्हणला ही माणसं आपली नाहीत आणि ही सारखी तुमच्या विरोधात बोलते. गाडगे ना, गाडगे पाहू नव्हता, दुसरा होता. काय होतं सचिन? आंबरे नावाचा पीए होता. आंबरे नावाचा पीए होता. तेव्हा म्हणलं ही सारखी विरोधात बोलते. मग त्याला म्हणलं, तेव्हा म्हणलं आता उद्यापासून मी कुलूप लावतो, निघून जातो. म्हणलं ते देतच नाही तुम्ही. अरे म्हणलं तसं करू नको, तुला काय करायचं. ती विरोधातलीच आहे तर ते काँग्रेसला तिकीट मागते आणि आपली खोली मोकळी ठेवून तरी काय करायचं आपल्याला. ते तर राहून दे, मागितलं तिकीट तर मिळून दे त्यांना, काय करायचं तुला. तेव्हा त्याला नीट समजून सांगितल्यावर बाप्पाजी खरं आहे का खोटं? लय दिवसातून पहिल्यांदाच सांगतोय. माझा स्वभाव बघा ना, अनेकड्याचा स्वभाव बघा. तिकिटासाठी आले म्हणले तुम्ही. आणि अण्णांनी त्यांना निवडून आणले. खरं तर वास्तविक पाहता तुमची खोली माहित होती, तुम्ही उपलब्ध करून दिली. त्यांची 5 वर्षात कोणाला कोणीच माहित नाही. हे अजून वेगळा विषय. हर्षल सांगताय की त्यांची खोली इथं बसलेल्या कुणी वापर केला असला तर बोटवर करून सांगा, त्यांच्यातल्याच. त्याच्यामुळं शेवळांना बोलता बोलता एकदम भावनिक झाले. शेवटी बघा, आपल्यातलाच माणूस कार्य आणि कर्तृत्व करत असल्यानंतर अशा अपघात झाला आणि निवडून आल्याच्या नंतर फॉर्म भरायचे 28 तारखेचं भाषण बघा, कालचं भाषण बघा. म्हणजे प्रचंड विकास केला. एक तर असं होतं, म्हणले गाडी धरली तो पोलीसवाला म्हणला कुठला आहे तू? तो म्हणला कर्जतवाला. लगेच जा म्हणला. तू सांग ना, 5 वर्षात गाडी धरलेल्याचा एकाचा तरी फोन उचललाच का? नाही उचलला. आणि उचलला तर म्हणला कायदेशीर नियमानुसार कारवाई करा. तिथं अजून वेगळंच मीटिंग मध्येच आहे सारखा. 5 वर्ष झालं गडी मीटिंग मध्येच आहे. एक खाट्यात त्याला मीटिंग मधून सुट्टी आता 20 तारखेला. सकाळी पहाटे 6:30ला मीटिंगला हटतो, रात्री 1 वाजताच मोकळा होतो. गाडीचं कॉम्प्युटर आता तिकडेच लावून फिर, आता पिना खाऊ इकडं तिकडे. प्रश्न असा आहे की विकास किती केला मी? प्रचंड केला. अण्णांनी सांगितलं विकास केला. तुम्ही सांगतो कोणचं एक गाव राहिलं नाही की त्याला डांबरीकरण नाही. जलयुक्त शिवाय आपण कर्जत तालुक्यातली दुष्काळी भागातली माणसं 7 वर्ष झालं टँकरच नाही आपल्या तालुक्याला लागत. हे दुष्काळ मुक्त, टँकर मुक्त करण्याचं काम केलं आपण जलयुक्तच्या माध्यमातून. 15,000 हेक्टर क्षेत्र हे जिल्ह्यात 2 नंबरचं क्षेत्र आहे आपला तालुका म्हणजे ऊसाचं. अण्णा हेक्टर मध्ये, एमसीएफटी मध्ये, टीएमसी मध्ये बोलतात. परवा आम्ही आश्चर्य वाटलं, लोकांना वाटलं ही विमानानेच गेली, विमानानेच आली. कारण इकडे निवडणुकीला आम्ही चाललोय नागपूरला. आमची गाडी प्रति मिनिट 2.5 किलोमीटरने धावत होती. म्हणजे एका तासाला 150 किलोमीटर चालत होती गाडी. एवढं स्पीड होतं.
विमानाचं स्पीड एका तासाला 500 किलोमीटर चालतं. 13 तासात 1500 किलोमीटर जाऊन आलो. अण्णांनी तिथे सुद्धा प्रवेश झाल्यानंतर सोडलं नाही. खटका डोक्यात बसलेला माणसाच्या एखादा की आम्ही दोघांनी स्पेशल वेळ फडणवीस साहेबांची मागून घेतली. अण्णा म्हणले मी किती 12 वर्ष का 15 वर्ष चप्पल सोडली. 14 वर्ष चप्पल सोडली. भोसा खिंडीतून पाणी आणलं तेव्हाच राहिलो. आणि आता माझी एकच इच्छा आहे म्हणली डिंबे ते येडगाव हा टनेल झाला पाहिजे. फडणवीस साहेब ही माझी इच्छा पूर्ण करा. मी आज प्रवेश करतोय. आपल्या भागातल्या लोकांना सुजलाम सुफलाम झाले पाहिजे. त्यांना शेतकऱ्यांना वीज पाणी आणि रस्ते मिळाले पाहिजे. पिकवलेल्या मालाला भाव मिळाला पाहिजे. ही त्यांनी जी संकल्पना मांडली. आणि मग फडणवीस साहेबांनी मी एकमेकाच्या चेहऱ्याकडे बघत होतो. तुम्हाला मी कधी भाषण लक्षात आणून द्यावं लागते जास्त मला. आदरणीय पवार साहेब शिवाजीराव नागोडे साहेबांचा पुतळ्याच्या अनावरणाला श्रीगोंद्याला आले होते. त्या दिवशी सांगितलं त्यांनी पुढच्या 15 दिवसात डिंबे ते येडगाव कायमस्वरूपी निकालात काढील प्रश्न पुढच्या 15 दिवसात चालू होईल. झाला का? नाही झालं. आता निराळच डाव चालू आहे. पण त्यामुळे आता ते काही बोलायचा विषय नाही. आता पब्लिक समोर आपण जे बोललो ते फडणवीस साहेबांसमोर. पण तुम्हाला सांगतो MWRRA कुकडीमध्ये पाणी शिल्लक नसताना देखील मी माझा राजकीय पणाला लावून तुकाई चारी मंजूर केली. पाणी उपलब्ध केलं. तुकायला मंजूर केली. त्या गाडीने 3 वर्ष पण पाहिली. आता MWRRA मध्ये निर्णय झाला की वरचे 70 बंधारे भरायचे नाहीत आणि उरलेलं 5 TMC पाण्याचं फेर वाटप करायचंय. त्याच्यासाठी ही निवडणूक आहे. 8 महिन्याचं पाणी आपल्याला 12 महिने करायचं आहे. आणि म्हणून तुकाई चारीमध्ये देखील पाणी जास्तीचं वाढून घ्यायचं आपल्याला. तो आपला हक्क आहे आणि ते कायद्यात तरतूद आहे. त्याच्यासाठी इकडचा आमदार पाहिजे. आणि म्हणून कालवा सल्लागार समिती सुद्धा सदस्य कुठला नेमला? एक माणूस हुशार नव्हता आपल्याकडचा. कुणाला सुद्धा गेट वर करता येत नाही. खाली वर करता येत नाही. व्हिडिओ TDO पारनेरचा होता. डेरे साहेबांवर अन्याय. डेरे साहेब खास बाप्पाजीचे असल्यावर काही झालं तरी होणच द्यायचं नाही. पण बाप्पाजी असं माणूस आहे करूनच लावलं. TDO करून लावलं नाही ते. चेअरमन बदलला पण TDO बाप्पाजीने त्यांचाच केला. त्यांनी ठरवलंच होतं ढेरे साहेबांना TDO केल्याशिवाय रिटायरच होऊन देणार. बाप्पाजी काय साधारण असं थोडी. बाप्पाजी आम्ही म्हणायचो बँकेला जरा अवघडच होईल. हे कसं होईल आता. मी तर हाय वो म्हणलं. आता एक तर मी पडलोय. आता मी तुमच्या मागे. आपण दोघं मिळून जर पडलं परत ना त्याला अवघड होईल. तुम्ही काळजी करू नका. म्हणलं काय काळजी करू नका. 46 दिवस तुम्ही काय बोलता काय असलं कसलं धरणार. तुम्ही काळजी करू नका. म्हणलं काळजी नाही करीत पण पडायचं मला काय आता परवाडलं नाही. आमच्या पाशी 26 आणि पुढच्या पाशी 46. आता हे फाटा कसा बुजायचं तुम्ही सांगा. बरोबर केला कार्यक्रम. तेवढा हे एकदम आलाय रसायन. 12 मध्ये गेलेली माणसं त्यातली 12 फुटली आणि इकडे 36 झाली. 37 झाले आपल्याला. आपण एक मतांनी निवडून आलो. तेव्हा अजितदादांनी अकोल्यात सांगितलं. काय सांगितलं मी आता ह्यांचं एका एकाचं बघतो. तेव्हा ते तिकडे होते महाविकास आघाडी. त्याच्यामुळे सांगितलं. आता नाही सांगितलं. परिस्थिती बदलली. जसं ढेरे साहेबाला चेअरमन TDO करण्यासाठी चेअरमन बदलून टाकला. ओके झालं. जय हिंद जय महाराष्ट्र. हा चेअरमन बदल तरी 5च होते आणि आपल्याला लागत होती 12 11 लागत होती. ते मी बदल. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या भागात विकास आणला. विकासावर सांगत होतो. कामं आणली सगळे झाले. पण तुमचा माझा संपर्क तुटला. आणि संपर्क तुटल्याचं एवढं मोठं प्रायश्चित्त देतात असं मला वाटलंच नाही. पण माझी चूक तुम्ही आता पदरात घेतली आहे. मी बी मान्य केलंय. मी जरा हवेतच गेलतो.
तेव्हा माझा कुणावर रोष नाही, माझा कुणावर राग नाही, पण आता मी तुमच्यात आलो की नाही म्हणजे बोलून असलेलं बरं. आणि ह्यांच्यात सुद्धा आलो, ह्यांच्यात कुणाचा राग नाही, आता माझ्यावर रोग नाही, कारण माझी जिरविता त्यांचं त्यांनी आम्ही आता सगळी माणसं जिरलेली तिथे. तुम्हाला त्याचा थोडाफार फटका बसलाय. त्याच्यामुळे आता माणूस काय म्हणतो, गाव करेन ते नाव काय करू. आता आपण सगळे गावकरी आहेत आणि तो अजूनच दमच देतो, मग तर मोजायलाच नको. आणि आता त्याच्यावर भावनिक झाले, यमलो आहे. कायद्याचं वरिष्ठ शिक्षण घेतलं माणूस, लोकशाही आणली कशाला, मत मोजायला येऊ नको म्हणजे तुम्हाला करतो मत मोजायला जायला पाहिजे नाही पाहिजे. कोणाला वाटतं मी मत मोजायला जाऊन वाटतं काय मला, ज्याला वाटतं मी मत मोजायला जाऊ तरी हात वर करून सांगा बरं, मी मत मोजायला जाऊ का? मत मोजायला जाऊ नको असं म्हणणं योग्य आहे का? एक तर आमचे नगरपंचायतीला निमे फार्म काढले राव, काढले की नाही? आपली अशी भोंगी लढाई असती का? असती का? माझ्या फॉर्मवर ऑब्जेक्शन घ्यायला करमळून माणूस आणला. अरे तुझ्या दमध्ये तूच घे ना ऑब्जेक्शन. बीडची 2 राम शिंदे आणली इकडे. आता कोणतरी काल फोन आला मला, म्हणजे त्या राम शिंदेचा प्रचार चालू. म्हणलं काही करतो आता तू काही कर, आता सुट्टी नाही. काय केलं ते म्हणतो, राम शिंदेने काय केलं? माझं मत आहे, तू काय केलं ते सांग ना. तू आमदार आहे का मी आमदार आहे? आता मी काय केलं नाही ते पडलो ना एकदा तुझ्या म्हणण्यानुसार. आता तू काय, आता आलंय तोंडाला पण बोला येत नाही. तू सांग ना आता 5 वर्षांनी. मी सांगतो, तहसील ऑफिस कुणी बांधलं, दवाखाना, पोलीस स्टेशन, हॉस्टेल, कोर्ट, किंवा अमरापुरून भिगवणला रस्ता, कोंबळीन कर्जतला रस्ता, नावरा फाटावून जामखेडा रस्ता, तुकाई चारी, कर्जतला पाणी पुरवठा, जामखेडा पाणी पुरवठा, हळगावचं कॉलेज, माळढप कुणी हाटीला मिळत होतं तुम्हाला कर्ज. देवस्थान तर अख्खे देवस्थान अशोकरावांनी सांगितले ते सगळी. आम्ही स्मशानभूमीचं उद्घाटन केलं नाही, 3 कोटीची स्मशानभूमी बांधली. म्हणलं आपण ना स्मशानभूमीचं उद्घाटन करू. सगळी म्हणून नाही नाही एवढं भारी बांधलेलं उद्घाटन करू. कसं करायचं तू सांग. आम्ही स्मशानभूमीचं उद्घाटन करायला गेलो नाही आणि ही संडासाची उद्घाटन करते. कसं केलं असं ना, तर त्यांच्याच जीवाला कोणची प्रथा. 5 रस्ते केले, एक रस्ता राहिला नाही. एका पावसात वाहून गेलो. सीतार्डे मुरुम मरीज आहे, बोर्ड आहेत रस्त्याच्या कडेला हात जोडून माफ करा, एका पावसात वाहून गेलो. मुरमावले गडी डरकाळ हाणतेत, काय बाय फितूर झाले. लय त्यांच्यावर बोलू नका आता. असं दत्ताला लागलाय कर. कारण प्रश्न भूमिपुत्राचा निर्माण झालाय. ते म्हणले जाऊन द्या, झालं गेलं, ही ब्यात काटवावं लागतीये. आता काम करत असताना, हे सगळं ठरवत असताना, आणि म्हणून पप्पाजीने सपोर्ट केला, अण्णांनी सपोर्ट केला, राजू काकाला तिकडे गेल्यावर काय म्हणले, इकडे आल्यावर काय म्हणले, काका साहेब तुम्ही सांगा, मी तुम्हाला सगळ्याला प्रश्न विचारतो. त्यांनी असं भाषण केलं 19ला 288 मतदारसंघ असा असेल कर्जत जामखेड की तो सगळ्यात पुढे असेल. म्हणलं की नाही भाष्य, म्हणलं की नाही? मग तुम्ही असं सांगा, 288 मध्ये असा मतदारसंघ आहे का जो आमदारकी पक्ष लढितोय त्या पक्षाला अध्यक्षच नाही तालुक्याला? काका तापकीर राष्ट्रवादीचा अध्यक्ष निघाल्यापासून तालुक्याला अध्यक्ष आहे का? मग तुम्ही सांगा की आयोग आहे, आयोग
सवासनी बिना काय बोलतो कुकू नसल्यावर कसं करायचं पण अध्यक्षच नाही ना ते रणकी निवडणूक लढवायला राहायला सायला ते ठेवलेला आहे तुम्हाला काय वेगळं वाटलं का ठेवलेलं राहायला सायला ते ठेवलेला अध्यक्ष बरेच जण बिळच लागणार नाही अरे पक्षाला एक ठेवलेला अध्यक्ष ती कर्जत जामखेड सोडून जिल्ह्याचा अध्यक्ष असं म्हणतोय मी तो फॉर्म भरायला होता का राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा अध्यक्ष फॉर्म भरायला होता का नाही आता काय करायचं ठेवलेला नाही कोकाचा नाही हा आणि आम्हाला म्हणते मत मोजायला येऊ नका असं चालतंय का असे आमदार लढतात का बारामती म्हणायची का तुम्हाला अशी ही निवडणूक हे ध्यानात आलं पाहिजे ना आपल्या तालुक्याला अध्यक्ष आहे का जे रोहित पवार आमदार निवडणुकीला लढतायत तिथं तालुका अध्यक्ष आहे का ही निवडणूक कशी विचार करायला आहे का नाही बरं मी जशी माझी कामं सांगितली मोठी मोठी तसं त्यांनी मोठं काम केलं सांगावं त्यांनी काय काम केलंय काय काम केलं असलं तर सांगा आम्ही पाईपलाईन केली तर म्हणले ह्या फोकणे त्याच्यामुळं ते म्हणले कॅनलनी पाणी आणू आता बर्गेवाडीत सभा आहे बाप्पाजी बर्गेवाडीला पाणी आणण्यासाठी गायकरवाडीला आणि बर्गेवाडीला पाणी आणण्यासाठी दत्तांना नळ्या टाकल्या होत्या का नाही आता कुठे नळ्या इकडं हंडाळवाडीचं कोण आले त्या पाटेवाडीतून नळ्या पलीकडे टाकल्या होत्या का आणि चापडगाव त्या टिमकाईच्या आणि उलट पाण्याचं काय झालं नवसरवाडी आणि आनंदवाडीच्या नळ्याचं काय झालं उलट पाणी ती काय ती उलट्या चारी म्हणते एखादं झालंय का माझं म्हणणं असं आहे की उद्या तुम्ही मिरजगावला गेल्याच्या नंतर लोकार्पण झालेल्या शाळेचा फोटो काढून व्हॉट्सअपला टाका मागून काढा पुढून काढा खालून काढा वरून काढा पोरं त्यात बसायसारखी शाळा आहे का का आणि कशासाठी असं बघितली का नाही मिरजगावची शाळा कोणी तसं राम शिंदेनी एखादी गोष्ट सांगितली केली नाही कुणाला फसवलं असं झालंय का एसटी डेपो अण्णा तर राहिलं सांगायचं अण्णाला खास सांगितलं एसटी डेपो आणला म्हणले राम शिंदेला जे जमलं नाही ते मी करून लावलं कुठे एसटी डेपो आहे का अण्णा रेकॉर्डर एसटी डेपो आहे आणि एसटी डेपो कुठे उद्घाटन कुठे केलं बाजार करा आणि स्टेडियम बांधलं सोनळवाडीच्या रस्त्याचं होतं नारळ कुठं फोडला पलिटवाडीला झालं का नाही असं त्याला सांगायचं फक्त प्रश्न असा आहे हे सांगायला तुम्हाला सगळ्या गावागावात येऊन मी सांगितलं त्याच्यात काही जास्त नाही आबा तिथं कांतीला आबा डोकं हलवून सांगितलं नॅशनल हायवे कोणी केले ती गडकरी साहेब 17 तारखेला येऊन सांगणार आहेत नॅशनल हायवे 17 तारखेला गडकरी साहेबांची मिटिंग लागली मिरजगावला आणि गेल्या वर्षी अमित शहाची सभा रद्द झाली आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही रद्द केली त्यामुळं मी आता सांगितलं तुम्ही आता मला 4थ्यांदा तिकीट दिले तर सभा मला त्याच जाग्यावर त्याच ठिकाणी आणि त्याच वेळेस पाहिजे पक्षाने माझी विनंती मान्य केली प्रचाराचा महाराष्ट्राचा शेवट देशाचे गृहमंत्री अमित भाई शहाच्या हस्ते होणार आपल्या मतदारसंघात 18 तारखेला कर्जत मध्ये त्यामुळे आता अशा सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्या सर्व लोकांनी ठरवले आणि हे आपल्याला करून दाखवायचं का आणि कशासाठी आपण दुसऱ्याच्या वंजळीने पाणी प्यायचा धंदा चालू करायचा आपल्याकडे काही माणसं कमी आहेत एका चढी एक आहेत
आता सगळ्यांनी मिळून ठरवले अरे राम शिंदेचं परत बघू. आता ह्याचं बघून वाट लाव. तेव्हा मला म्हणले तू बघायला मला तरी काय सुट्टी दिली काय. ते म्हणले हो आपल्यातला गडी कवा वेगळ्यासाठी धरून भास म्हणलं की बसेल वोट म्हणलं की उठल अशी परिस्थिती. त्याचं म्हणले ह्याचं काय असेल ती परत बघू. पण सगळ्यांनी मिळून ह्याचं एकदा ह्याला आता निवडून येऊ 29ला काय व्हायचं ते बघू. मी म्हणलं काय अडचण नाही फक्त तुम्ही हम काय तुम लढू हम कपडे सांभाळते असं करू नका. आपण सगळे मिळून लढू. त्याला सर्व मान्यता मिळाली. तुमची मान्यता आहे सगळ्याची एखाद्या सगळ्याची मान्यता. त्यामुळं या निवडणुकीला सामोरं जात असताना प्रचंड जसं जशी मतदानाची वेळ येईल आढळरानात इतकी माणसं जमलीत असो पुढे असो आढळरानात बैठक पुढली इथं ना तहसील आहे ना परंत आहे ना. हो ना ती अजून कवर भाषण पाठपुत्र भाषण चालली एका जायचं. तेव्हा म्हणला ही जी आहेत ना म्हणलं बसलेली ही येड्या बाबळीत म्हणला असं JCBचं खोरं लावतो म्हणला. चांगलंय तुला 23 तारखेला जर ह्यांनी येड लावून मागे पाटील ना यायला पट्टेच नाही चांगला येड्या बाबळीत सांगत. ज्यांनी आणले ना त्यांना दिली सुद्धा येत माझून आहे. मी कसा गरीब आहे सरळ आहे. मी पैसे मागायला लागलो ह्याच्या मला जे भीक मागितले मी ज्याला द्यायचे ते देते नाही तर म्हणते पुढच्या घरी जा. तुला काय करायचं तू भीक माग. मी एका भागाला जा जुळी घेतली तू 2 भागला जुळी घेतली हाय का तुझं गाणं. मला पैसे कमी पडले मी मागितलं. आता तुम्ही ते म्हणतो बघा ह्याच्या 7 कोटी आहेत ना तुझे 100 कोटी आहेत ना. तू 100 कोटीवाला माझ्या विरोधात लढायला लागल्यावर मला पैसे कमी पडल्यावर मग बोलू का मी. त्याच्यापेक्षा भीक मागितलेली बरी. मदत करा म्हणणं काय गैर आहे का. मदत करणं म्हणणं तुम्हाला कोणाला गैर वाटलं तर असं तर मला उठून प्रश्न विचार. तुम्हाला मी म्हणलं का नाही मला एवढे पैसे द्यावं लागेल असं कुणाला म्हणलंय का. बरं तुमच्या गावातली कुणाची 2 एकर जमीन लिहून घेतली का मी आणि कुणाचे पैसे 2 एकर जमीन घेऊन बुडवली का. कुंडली जायचं कसं गेम वाजव त्यांनी. तू म्हणतो ना सोन्याचा चमचा आणि हेलिकॉप्टर फिरतो विमान फिरतो. अरे हे बेकार छोटा धंदा बंद कर ना. मग रामसिंगाचा बाप सावरकरी होता थैक म्हणून घेतलाय कुणाचं हाय का कुठे एवढ्या घरात कुणाचा रुपये बुडवला घेतलाय कुणाला फसवलं. तू म्हणतो ना श्रीमंत ह्यो धंदा का काढला तुम्हाला वाटतं का नाही. अहो सांगा ना तुमचे भावकीचे पैसे बुडले. मी उपोषण सोडायला आलं नसतं तर विकेट पडली असती सुतात पडलं असतं तुम्हाला. मग माझ्या बापाने सालं घातले ही काही खोट आहे का. आता एवढ्या मोठ्या माणसावर लढाई करायची म्हणजे पैसे लागत नाही तुमचं काय मत आहे. तरी मी सांगितलं की वा माझे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गावगावचे तुमची मान खाली जाईल असं मी कोणतं कृत्य करणार नाही. तेवढा स्वाभिमानी ठेवी मी भीक मागत कार्यकर्त्याचा मान सन्मान ठेवी. अहो नुसतं स्टेजवर बसलं तर ते ब्लॉकच झालं इतकं पैसा आला खाना खाना त्याच्यावर. गुगल बंद पडलं फोन पे बंद पडलं. काहीतरी केलं असेल ना. सकाळी बेरड सर आले होते चहाला घरी माझ्या 10 लाख रुपये घेऊन माणसं आली वेगवेगळी. त्यात एक असावी 2.5 लाखाची होती. त्याला म्हणलं पैसा रोख स्वीकारले जात नाही. तुला काय टाकायचे ते खात्यावर टाक रोख पैसे घेत नाही. हा रेकॉर्ड राहतो. 1 रुपया देणाऱ्यांची संख्या लई आहे. त्यांना सुद्धा मी निवडून आल्यावर पत्र पाठवणार तुझ्या 1 रुपयाचा मला चांगला उपयोग झाला. बसल्या बसल्या पोटात गुगल पे करते हा टाकून बघते. आता इलाज त्यांना सांग की जाते आता जास्तीचे टाका. त्याच्यामुळं तुम्हाला जी गव्हर्नमेंट आहे ना पैशाची फक्त माझं एकच म्हणणे आता हिथून पुढचे 4-5 दिवस तुम्ही गावची राखण चालू करा. तुम्ही सगळे गावातले कारभारी आणि करते लोक बोलले बापाजी बरोबर ना.
गावाची बूथची राखण चांगली करा. मोकार उरसोळा मारला, हे कोण पळतोय तो, ते कोण पळतोय तो, घेणं नाही देणं नाही, दानतच नाही ना. गेल्या निवडणुकीच्या टायमाला तेलाचे डबे देतो म्हणले, दिलेत का? ह्यांचं लय म्हणले आम्ही लय मोठे श्रीमंत आहेत, आदानी मी 500 कोटी भेट पाठवले त्यांना. मी आणणार म्हणलं, तुम्ही माघार घेतली का दोघांनी? मी सुद्धा घेतो ना. ह्या जर माणसाला आपल्या तालुक्यात 3,45,000 मतदान आहे, 500 कोटी भागिले 3,45, 3,45,000 सुमित्रा, एका एकाला 1.5 लाख रुपये येतोय. ती जर त्यांनी गुगल पे हाणलं 1.5 लाख रुपये सगळ्याच्या नावावर, काय करायचं मला ते फॉर्म भरून? तुझी एवढी दानत आहे, मला मान्याला कळलं नाही का तुम्हाला? कळलंय ना तुम्हाला? मला काय म्हणायची ती, एका घरात समजा 5 लोक आहेत, तर त्याच्या घरात 7.5 लाख रुपये जर आले तर काय आपलं दुखतंय का? काय निवडणूक लढवायची? मी आमदार आहेच ना राव. नुसत्या गप्पा हाणतोय, घेणं नाही देणं नाही. अरे मी आमदार जर येऊ त्या सप्त्याला 2 गोण्या साखरेच द्यायला लागलं, त्याच्या आधी दिली का कोणी? हातवर करा. रोहित पवारनी मी आमदार होण्याच्या अगोदर 2 गोण्या साखरेच्या सप्त्याला पाठवल्या 22च्या अगोदर, 8 जून 2022च्या अगोदर. तर कुणाच्या गावात दिली असले तुम्हाला बोटवर करून सांगा. नाही दिली बाप्पाजी. पण गुण कसा आला? राम शिंदे आमदार झाले, सगळ्याला सुख लागले आता, आणि म्हणून हे सुख आपल्याला अजून वाढवायचे. कर्जत जामखेडच्या विकासाला दृष्ट लागली, आणि मी हवेत गेलो. आता माझा बाप बारीक असल्यामुळे थोडंफार तर लाड करणार ना माणूस. आपला माणूस जगायला जर गेला करमाळ्याला, त्या पुण्या बिण्याला, मुंबईला, आणि झोपडपट्टीत राहिला तर कसा येताना येतो, पॅन्ट भेंट कडक शेंट भेंट मारून. तसं झालं माझ्याकडून. जॅकेट बेगाड कसं पडल्यावर परत जॅकेट कुणी बघितलं का माझ्या? बघितलं का कोणी? मी जसं म्हणलो त्याने, मी आमदार झाल्याच्या अगोदर त्यांनी 2 गोण्या साखर दिला, तसं मी पळणीच्या नंतर जॅकेट घातलेलं बघितलं. माझ्या लहरात आलं, कार्यक्रम झाला. खाते बी अशी होते म्हणला, मला खाते बी लय कटाळून दिले. 12 खाती होती. 60 वर्ष झालं आपल्या मतदारसंघाला मंत्रीच होत नव्हता, मग आपला अनुशेष होता ना, 5 वर्षांनी 1 खातं. मग 60 वर्ष 12 पंचे 60 खाती, 12 खाती. बरोबर, हिसाब बरोबर. आता नवा बोर्ड एकूण परत चालू 24ला. आता निवडून आलं, सरकार आलं, तर तुम्हाला माहिती मी पडलो तरी मंत्री व्हायचं म्हणायचे की नाही लोक? पडल्यावर म्हणत होते की नाही? मी म्हणलो का कधी? त्याच्यानंतर मी आमदार झाले, विस्तार व्हायचा म्हणले मंत्रिपदाला नाव होतं का नाही? प्रदेशाध्यक्षाला नाव होतं का नाही? 10 वर्ष झालं प्रदेशाध्यक्षाला नाव चालू आहे. आणि मी विधान परिषदेचा सदस्य झाल्यावर सभापतीला नाव चाललंय का नाही? एकटाच आहे, दुसरं नाव नाही. आणि आता जर निवडून आलं, सरकार आलं, तर काय नाही? मी म्हणलोय का मी 12वी मंत्री होणार आहे? काल गाडीने 12वी मुख्यमंत्र्याचा बोर्ड लावला जामखेडच्या सभेत, आणि 12वी मुख्यमंत्र्याचं भाषण सुरू झालं. जशी माणसं हळूहळू मागं उठायला लागली, काल लोकप्रियता वाढली. संजय राऊत म्हणला त्याला सरकारने परमिशन दिली नाही. अरे घोळ घाल्या, त्याने सांगू दे ना, तू कुठं सांगू? तो रोज 3 टाइम बोलतोय, ते बोललाय का? बोललाय का बाप्पाजी? संजय राऊत सकाळ दुपार संध्याकाळी बोलतो का नाही? माझं हेलिकॉप्टर टेक ऑफ व्हायची परवानगी सरकारने एटीसीने नाकारली, असं संजय राऊत स्टेटमेंट केलंय का? नाही केलं. हे कसं सांगतो? यायच नव्हतं, त्याच्या ध्यानात आलं हे गेम झालेला आहे. कुठं टाइमपास करतात तिथं जाऊन दुसऱ्या एखादा सीट बघून. अशी माझी गोपनीय माहिती आहे, आणि ती खरी आहे. आता तुम्हाला बरं वाटायला लागले, पुढच्या मीटिंगला जायचे, आपण सगळे जमला. त्याच्या पुढची एक मीटिंग मी रद्द केली, पण
या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही बोलायला ह्याला बरं वाटते, तुम्हाला आल्यासारखंच वाटते आणि ते परत माझ्या जॅकेटासारखं त्यासारखं होईल. तुम्ही काय ढिलं पडू नका, काय असली गेम होईल ना आता तर. आमच्या लीडरला कुणी फसवलं, ज्यावेळेस फसवलं त्यांनी, तुम्ही जशी काम तुमच्या बगल गाव आमच्या गावात बंधारे केले ते सगळं होईल. तुम्ही ऐका, त्याच्यामुळेच पडलो मी. बसा तुम्ही बाजारात जास्त उपाडलं, आम्हाला बी समाधान वाटलं आता. बस या ह्या गोष्टी सुईच सुईच मला वाटलं उलट होतं म्हणून मी तसं म्हणतो, काय अडचण नाही. सदैव असा योजना असल्याशिवाय मजा नाही. कोण कसं आहे, कोण काय आहे. तो जवळाला सभा झाली, जामखेड तालुक्याची सांगता झाली आणि त्या जवळच्या सभेमध्ये 4-5 जण होते आमचे खास सहकारी, राष्ट्रीय कार्यक्रम करून संबोधित करण्यासाठी. ते म्हणजे अक्षरशः एवढ्या सभेत मधुबाबा म्हणले, उद्देशून म्हणले लपंगा सांगा, म्हणले लपंगा म्हणजे एक बोलणं चिडीचिप वातावरण, असं झटकून जागा डुप्लिकेट ह्याच्यासाठी बसवले. अरे जे तुम्हाला कोणाला जमणार नाही ना ते पट्ट्या करून नाही लावलं तुम्हाला. म्हणून बूथवर, आपल्या बूथवर सर्वाधिक मतदान मिळवण्यासाठी आपण इथून पुढचे 20 तारखेपर्यंत कष्ट करायचे, मेहनत करायच्या, सगळ्या व्यवस्था उभ्या राहिल्यात, मंडप द्यायचा आहे, टेबल ठेवायचं आहे, खुर्च्या ठेवायच्या आहेत, आपल्याला मिळालेल्या चिठ्ठ्या मतदारापर्यंत पोहोचायच्या, मतदारांना समजून सांगायचे गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपला काय हिशोब झालाय, काय अडचणी आल्यात, आपला काय कार्यकर्त्याचा, नेत्याचा, पदाधिकाऱ्याचा काय मान सन्मान राहिला नाही, त्याच्यामुळे हे आले आहेत ते आपल्याकडे राज्यकर्ते म्हणून आलेत, परंतु हे व्यापार करायला आले ते कुणाचेच नाहीत आणि कुणासाठी काही कामं करीत नाहीत. सगळ्या माणसाचा सेलून तास खावडा केला. राजू काकाला जोडीदार होता तेव्हा गडी राजू काका स्वाभिमानी असल्यामुळे इकडे व्यासपीठावर येऊन बसले. जो स्वाभिमानी नव्हतं त्यांनी सगळा तालुका झाडून काढला. सगळे म्हणले स्वाभिमानी यात्रा, तू स्वाभिमान घाण ठेवलाय ना, चल बस गाडीत, काढ तालुका झाडून, काढून त्यांनी. त्याच्यामुळे अशा पद्धतीची तिकडे वागणूक आहे सगळे माणसं. त्यामुळे बूथ मध्ये आपल्या मताधिक्य मिळालं पाहिजे. आणि हिथच सांगा, एखादा प्रश्न असा आहे की तुम्हाला त्या प्रश्नाचं गावातल्या माणसाला उत्तर देता येत नाही, आहे का काही प्रश्न? प्रश्न काय आहे का? गेल्या वेळेस डिप्या बंद करायच्या, आता डिप्या बंद करते का कोणी? डिप्या उतरते का? बिल मागते का? लाडक्या बहिणी खुश आहेत का नाही? मोदीचे तुम्हाला पैसे आले का नाही? गहू तांदूळ येतात का नाही? 1 रुपयामध्ये विमा कसा टन मिळाला नाही? मिळाला का नाही? कोणाला नाही मिळाला असेल का? दुधाला अनुदान मिळालं नाही? त्याच्यानंतर लाईट बिल सांगितलं ना, त्याचा आनंद तशी आला का नाही? मुलींना शिक्षण मोफत आहे का नाही? युवकांना स्टायफंड मिळालं का नाही? आणि राम शिंदे एसटी ला अर्ध तिकीट आहे का नाही? आणि राम शिंदे कोणत्या गोष्टीत कमी आहे? कांद्याचा भाव 80 काय झाला आता? आता आहे काय अडचण? दुधाची अडचण नाही, कांद्याची अडचण नाही. आणि राम शिंदेनी MIDC म्हणले रद्द केली, मंजूर केली का नाही? मंजूर केली का? काकासाहेब सांगा ना. हा, मंजूर केली. पाणी आणलंय की नाही? वेळेवर पाणी येते का नाही? पाणी वेळेवर येते. आता काय प्रश्न राहिलाय? आता मी आमदार झाल्याच्या पुढे सगळ्यात जास्त निधी आणलाय. अजितदादांनी दिलाय, देवेंद्र फडणवीस दिलाय, मुख्यमंत्र्यांनी दिलाय. आणला का नाही निधी? विद्यमान आमदारला आणता आला का? मी निधी आणला का नाही? कोणता प्रश्न तुम्हाला उत्तर देता येत नाही असं एकही राहिलाय का? नाही राहिला असेल तर मला उभं राहून विचारा की आम्हाला गावात गेल्यावर लोक अशी म्हणते. तसंही नाही जर अवघड प्रश्न पडला तर सांगा ना, पडलेलाच आहे आपला घडी. आपला माणूस पडलेलाच आहे, पण निवडून आलेली काय दिवा लावला थोडंच ध्यानात ठेव. आपल्या माणसासाठी आणि आपल्या भूमिपुत्रासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी, आपल्या अभिमानासाठी आणि कर्जत जामखेडच्या भविष्यासाठी आपल्याला मतदान हे भारतीय जनता पार्टी महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझा अनुक्रमांक नंबर 2 आहे. नाव राम शंकर शिंदे, चिन्ह कमळ आहे. त्याच्या खाली बघायचंच नाही 2 नंबरच्या, किती राम शिंदे असू द्या, त्याच्या खाली बघायचंच नाही. त्या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही माझ्या पाठीशी तुमचा आशीर्वाद, तुमची शक्ती निश्चित स्वरूपामध्ये द्याल आणि प्रचंड मताने निवडून आणल्याच्या नंतर
मी या मतदारसंघासाठी, आपल्या विकासासाठी, आपल्या सन्मानासाठी, आपल्या मतदारसंघातील विकास करण्याच्या भविष्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये प्रयत्न करील अशी तुम्हाला या निमित्ताने ग्वाही देतो. फक्त निवडणुकीपर्यंत तुम्ही घाल राहू नका. एवढे 5-6 दिवस तुम्ही या राजकारणासाठी, निवडणुकीसाठी, माझ्यासाठी, माझ्या सहकार्यासाठी द्या. पुढची 5 वर्ष सालगड्यासारखी सेवा करीन हा मी शब्द देतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रवेश होणार आहे.